हाय एव्हरीवन, बघू शकता तर इकडं मी तयार झाले. म्हणजे असं उगच नाही का, असं मला एवढं आज मूडच नाही होता. मग अशी फक्त साडी घातली आणि मेरे पिल्लू के पास पैसा ही पैसा है, देख सकते है. आणि वो भी नकली है, हे असली है, सिर्फ 100 रुपये का. आणि मेळ्याला चाललोय बघा. आज आमच्या इथं धानोरीमध्ये उरूस भरतो आणि आजोबांनी पण 100-100 सगळ्यांना दिले. तर ते पहिलं तिने घेतलं आणि फायनली आम्ही निघालो बघा. हे धानोरी गाव आहे, थोडं गावासारखं आहे. बघू शकता इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर सजवलं. इकडं माझी पोरगी थांबली आणि गेलेत गाडी पार्क करायला. आणि पोरांना कधी जाईन कधी नाही असं होतं नाही का उरसामध्ये. मग फायनली बघा आमच्या इथं उरसामध्ये पोचलो आम्ही. आणि इकडे मस्त असं चालत गेलो. पुढं आहे मंदिर आतमध्ये. म्हटलं पहिलं आधी दर्शन घ्यावं मग म्हटलं. तर बघू शकता पहिलं नाही का एवढा भरायचा आता नाही भरत. पहिलं उरसासारखं वाटतच नाही होतं, थोडंफार भरलं होतं. मग मंदिर पण छान सजवलं होतं बरं काय ह्यावेळेस. बघू शकता आमचं खूप स्वागत केलं. बघू शकता तुम्ही तिकडं लाईटिंगनी. आणि मग इकडं मंदिरामध्ये गेले. हे बघू शकता इकडं मंदिरात गेलेले. असं मंदिर आहे आतमध्ये. हे बघा असं इकडे त्यांची पालखी आहे आणि आतमध्ये हे बघा त्यांचे पादुका काहीतरी आहे. इथं दर्शन घेतलं पोरींनी आणि आतमध्ये पण तुम्हाला दाखवते. एकदम भुयार टाईप आहे, पण माझ्या पोरीला व्हिडिओज नाही काढता आला आणि तिने कसं काढलं बघू शकता. आणि मला अजून एवढं काही व्हिडिओ एडिट करता येत नाही ना, म्हणून तुम्ही मला सबस्क्राईब नाही करत. ठीक आहे, जाऊन द्या. तर बघा असं मंदिरचा व्ह्यू आहे बाहेरचा. आणि तिने आतमधला व्हिडिओ काढलाच नाही, कारण की माझा 5 डे चालू होता म्हणून मी मंदिरात नाही जाऊ शकत होते. मग असं बाहेरच दाखवते बघा. इकडं मस्त असं भरून वाटत होतं, पण एवढं दरवर्षीसारखं नाही भरला होता, थोडा भरला होता. इधर देख सकते हे. मग असं मस्त मी असा व्हिडिओ काढला आणि मग फायनली दर्शन झालं. मंदिराच्या बाहेर आलो आम्ही. बघू शकता असं. आणि इकडं पैसे वगैरे केले आणि मंदिराच्या बाहेर पडलो. मी थोडं बाहेरच थांबले होते गेटच्या इथं. आणि मंदिरात गेलं की प्रसाद घ्यायचा. आणि प्रसादमध्ये हे बघा इकडं मस्त असं ते फरसाण वगैरे नाही घेतल्या, हा रेवड्या मिक्स आणि हे तिळगुळचं काय म्हणतात त्याला काय नाही माहिती. आणि आहोनी बघितलं टेस्ट करून कसं आहे असं आहे. मग मी ते म्हटलं हे घ्या. मग त्यांनी ते घेतलं आणि मग आम्ही फायनली बघा माझा अवतार बघा. मी काहीच नाही लावत बरं का चेहऱ्याला, असं सिम्पलच राहायला आवडतं मला. मेकअप वगैरे नाही आवडत. हे बघू शकता मी अशी मस्त पिशवी घेऊन गेलेली. काय माहिती माझी तब्येतच आजकाल साथ नाही देते. 7 महिने झाले मला नजर लागली काय माहिती. आणि हे बघा हे काय म्हणतात त्यांना काय माहिती नाही, पण ह्यांची टिंगल खूप पोरं उचलत होती. असं कुणा गरीबाचा फायदा नाही घ्यावा आहे ना, वाईट वाटत होतं. मग पुढे गेलो आम्ही. असं पोटासाठी करतात ते लोक. आणि मेरी कन्या लेरी हे गॉगल. तर बघू शकता गॉगल लावून बघितलं, एवढं क्यूट दिसत होतं. आणि माझी मोठी मुलगी माझ्यावरच आली, तिला काही नाही आवडत काही. मग इथं हे छोटं बाळ एवढं क्यूट होतं ना, तिला हे घ्यायचंय ते घ्यायचंय. मग म्हटलं सणावाराला कधी तर घालता येतात म्हणून अशा हिरव्या बांगड्यामध्ये मग मी बांगड्या घेतल्या. ते पण बळबळ घेतल्या. मला काही एवढं नाही आवडत माहिती आहे का. मला मेकअप काहीच नाही आवडत. खरं सांगते, फक्त साड्या घ्यायला आवडतात. तर रोज एक नवीन साडी घालू वाटते. आणि मग अशा म्हटलं मस्त हिरव्या बांगड्यामध्ये घालायला कधी सणावाराला म्हणून अशा बांगड्या घेतल्या मी. आणि बघत होते काय चॉईस. मग फायनली मला ते त्यांनी हे चॉईस करून दिलं. म्हटलं ह्या बांगड्या घेतल्या आणि मग घरी निघालो आम्ही. आणि बघा कसं पर्स अडकवून तिचं सामान वगैरे आहे, त्यात नुसते कागदच आहेत भरलेले. तर बघा पोरांची हाऊस म्हणून मग गेलेलो आणि मस्त असं घरी आलो. बघू शकता. आणि रोडचा व्ह्यू असं शांत होता. थोडं गाव साईड आहे ना आमच्या एरियाच्या, थोडं 5 लांब आहे थोडंसं. मग घरी आलो बघू शकता माझी पोरगी कसा पसारा काढून बसली. हे माझ्या मोठ्या मुलीला मी बळबळ घेतलं, ती नको म्हणत होती तरी घेतलं. म्हटलं कधी तर घालून. आणि हे मेरेसाठी बांगड्या मेरे लिए. आणि छोट्या मुलीनं घेतलं, ती छोटी आहे ना तिला हौस आहे. आणि मग म्हणत होती मम्मी तू पण घालून बघ गॉगल. तर बघा मी घरी पहिलं साडी काढून टाकली आणि गॉगल घालून असे थोडे फोटोशूट केले. बघू शकता. तर कशी वाटते गॉगलमध्ये, छान वाटते ना. तर घरी येऊन असे मस्त गॉगलवर फोटो काढले. तर चला आजसाठी एवढं आचवलं. कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.